सर्वसाधारण टोमॅटोची लागण झाल्यानंतर 5व्या दिवसानंतर आपण आवळणी घेत असतो पहिली. त्याच पद्धतीनं टोमॅटोवर बरेच इफेक्ट होतात. आता सध्या पडत असलेल्या जास्त पावसामुळे ड्रिचिंग करणं फार गरजेचं पडतंय. त्यामुळे 4थ्या किंवा 5व्या दिवशी आपण पहिली ड्रिचिंग करतो. त्यावेळेला 19-19 प्रति बिघ्यानुसार सांगतोय मी. 19-19 2 किलो 35% रेडोमिल 100 आणि ॲक्ट्रा 100 ग्रॅम. त्याच पद्धतीनं तुम्ही विनसॉल P44 1 किलो प्रति एकर या पद्धतीनं घेतल्यास तुमच्या टोमॅटोची आवळणी ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही टोमॅटोची लागण केलेली आहे ती त्यानुसार डंपिंग होणे, बुरशी वाढणे, त्यामुळे ही विन्सॉल बुरशी नष्ट करते जमिनीतील. त्याच पद्धतीनं फॉस्फरस अवेलेबल फॉर्ममध्ये असल्यामुळे ते झटपट वाढते. नायट्रोजन 17% व फॉस्फरस 44% असल्यामुळे ते झटपट लागू होऊन सफेद मुळ्या डेव्हलप होतात. तसेच जमिनीतील शेवाळ मरते, जमिनीतील बुरशी मरते, जमिनीतील चुनखडीचे प्रमाण कमी करते, ड्रीप चोकअप निघून जातं, मुळ्या सुटतात आणि जमीन भुसभुशीत होऊन जाते. त्यामुळे ह्या पद्धतीनं